मित्रांनो, जर का तुम्हाला CTT क्रॅक करायचे असेल तर फ्रॅक्शनशी रिलेटेड प्रश्न तुम्ही करूनच परीक्षेला जायचं. हा प्रश्न बघा, 3/4 में 3/4 में कितने 1/12 है. खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये कोणती कॉन्सेप्ट आहे तर भागाकाराची कॉन्सेप्ट आहे. या ठिकाणी बघा आपण असं लिहिणार 3/4 भागिले 1/12. अशा प्रकारची रचना केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते मॅथमॅटिकल ऑपरेशननुसार हे 3/4 आपल्याला घ्यावं लागतं फर्स्ट फ्रॅक्शन. त्याच्यानंतर ह्या भागाकाराचं काय होतं तर गुणाकार होते. गुणाकार केल्यानंतर हे 12 वर जातात आणि हा 1 खाली येतो म्हणजेच इनवर्स होते. सो 12/1 या ठिकाणी टाकला आपण. या ठिकाणी आडवा भाग जातो 4 1 4 4 3 किती 12 म्हणजेच 3 3 काय होते 9. याचा अर्थ असा की 3/4 में 1/12 कितने ऐड हो गए 9 बार हो गए. सो फर्स्ट थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. सेकंड क्वेश्चन पासून तर 5व्या प्रश्नापर्यंत मी तुम्हाला समजावून देतो आणि 6वा प्रश्न मी तुम्हाला केव्हाही होमवर्कचा देत असतो. या ठिकाणी बघा खूप इझी आहे मित्रांनो, डायरेक्टलीच काढता येतं आपल्याला. 2/7 डिवायडेड बाय 1/14. आता हे मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन करून सांगतो, मात्र तुम्ही डायरेक्टली काढू शकता. या ठिकाणी 2/7 इंटू केल्यानंतर भागाकाराचा गुणाकार केल्यानंतर 14 वर जातं 1 खाली येतं 14/1. 7 1 7 7 2 14 म्हणजे या ठिकाणी आले 4 वेळा म्हणून आन्सर येते थर्ड. चेक करूया, राईटच आहे. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो. तिसरा प्रश्न बघण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की स्टडी मॅथच्या माध्यमातून CTT परीक्षा 2024 साठीचे 8 फेब्रुवारी 2024 ला परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेसाठी पेपर 1 साठी खास करून पेपर 1 साठी ऑल सब्जेक्टच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. सोबतच स्टडी मटेरियल सुद्धा उपलब्ध आहे. जर का तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही 7709119501 वर कॉन्टॅक्ट करा, हाय करा. त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट केल्यानंतर 200 रुपीज तुम्हाला ही टेस्ट सिरीज प्राप्त होणार आहे. चला पुढे जाऊ. 4/5 में कितने 1/15 है. खूप इझी आहे मित्रांनो. 4/5 डिवायडेड बाय 1/15 म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल 4/5 गुणिले हे 15 आणि ह्या 1 असा इनव्हर्स होणार. मग 15 काय 1 5 1 5 5 3 किती 15 4 3 किती तर 12 आन्सर येते मित्रांनो. 4/5 में कितने 1/15 है तर 12 1/15 है. सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 3/4 में कितने 1/32 है. हा प्रश्न तुम्हाला पॉज करायचा आहे. पॉज करून तुम्ही स्वतः प्रश्न तो सॉल्व्ह करा आणि आन्सर राईट आहे की रॉंग आहे यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पुढे न्यायचा आहे. 3/4 में कितने 1/32 है. आपल्याला काय करायला लागेल 3/4 लिहून घेतलं, गुणाकाराचं चिन्ह घेतलं कारण की भागिलेचं गुणाकार होते. या ठिकाणी 32 या ठिकाणी 1 32/1 झाले. आता आडवा भाग आपण देऊया. आडवा भाग देत असताना 4 1 4 4 8 32 म्हणजेच 3 गुणिले 8 म्हणजे 8 3 किती 24 आन्सर येते मित्रा. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईट आहे. 5वा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे जो मी तुम्हाला समजावून देतोय. 1/10 में कितने 1/1010 है. खूप इझी आहे मित्रांनो. 1/10 मध्ये किती 1/10 आहेत. काय करायचं मित्रांनो आपल्याला 1/10 लिहून घ्यायचं. या भागाकाराचा होती तर गुणाकार हे या ठिकाणी जातात आणि ह्या ठिकाणी येतात. सो 10/1. आता भाग देणे थोडीशी कसरत आहे. काही मुलांना हा भाग देता येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की आडवा भाग तर आपल्याला द्यायचा आहे. 10 1 10 10 1 10 आणि 10 1 10 असा पेरनं जर तुम्ही भाग देत असाल तर त्या दोनच्या मध्ये 0 टाकायला विसरू नका, नाहीतर तुमचं आन्सर फर्स्ट येणार आणि हे फर्स्ट आपलं जे आन्सर आहे ते आपल्याला चुकवण्यासाठीच त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. सो या ठिकाणी 11 न घेता 101 येणार आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. 6वा प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहो. 11/12 में कितने 1/12 है. ऑप्शन तुमच्या पुढे आहे, योग्य ते आन्सर द्या. कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर टाका. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.